कॅसिनोवरून रंगलेल्या राजकारणाचा तिसरा पार्ट सुरू झालाय। ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी मकाऊच्या कॅसिनोतील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। एन इव्हिनिंग इन मकाऊ, मकाऊ की राते, पिक्चर अभी बाकी है, अशी सूचक पोस्ट संजय राऊतांनी केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय। संजय राऊतांनी कॅसिनोवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट केलंय। राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मकाऊच्या कॅसिनोतल्या त्या फोटोत चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत। त्यामुळेच राऊत विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय। तर आपण या प्रकरणात बावनकुळेंचं नाव घेतलं नसल्याचा दावा राऊतांनी केलाय। अशा ठिकाणी जाऊन बसणं हा सुद्धा गुन्हा नाही। मी कुठे म्हटलं गुन्हा आहे म्हणून आम्ही, पण तुम्ही खोटं बोलता हा गुन्हा आहे की तो मी नव्हेच, मी तिथे पिझ्झा खायला गेलो होतो, माझ्याकडे अजून व्हिडिओ आहेत, मी देऊ शकतो। संजय राऊतांनी मकाऊच्या फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला। या विषयावरून राऊत रोज भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे हा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये। राजकारणाची इतक्या खाली गेलेली पातळी महाराष्ट्राने याच्या अगोदर कधीही पाहिली नव्हती। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब हे त्यांच्या सगळ्या परिवारासह मकाऊला गेलेले होते। ज्या हॉटेलमध्ये ते राहिलेले होते तिथल्या रेस्टॉरंटमधून राहण्याच्या ठिकाणाच्या रूमकडे जाण्यामध्ये जो रस्ता होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तिथं कॅसिनो आहे। इतक्या खालची पातळी राजकारणाची महाराष्ट्रानं आणि टीका करण्याची महाराष्ट्रानं कधी पाहिलेली नव्हती, ही चुकीचं आहे। खरं तर राजकीय नेत्यांसाठी परदेशवारी काही नवीन बाब नाही। कधी सरकारी तर कधी खासगी कारणासाठी नेते परदेश दौऱ्यावर जातात। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी नुकतंच सहकुटुंब परदेशवारी केली। मकाऊच्या दौऱ्याविषयी स्वतः बावनकुळेंनी माहिती दिली आहे। तर राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या हॉटेलात कॅसिनो असल्याचं बावनकुळेंनी मान्य केलं। मात्र आपण कॅसिनोत गेलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला। मात्र आता राऊतांच्या नव्या ट्विटमुळे कॅसिनो पॉलिटिक्समध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।